नमस्कार शेतकरी बंधूंनो, माझे नाव कैलास गुलाब आहे. राहणार मांडवळ, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक. वर्षी कांद्याचं पीक घेत असतो. रोपं घरी तयार करतो. मी लाल कांद्याचं रोप टाकलेलं होतं. त्याच्यात त्या पावसाच्या वातावरणामुळे थोडं मरीचं प्रमाण वाढलं. ते मग आम्ही हे सिजंटा कंपनीचं व्हायब्रेशन हे औषध वापरलं. या औषधामध्ये 2 बुरशीनाशक आणि 1 कीटकनाशक आहे. त्याच्यामुळे याच्यात दुसरं टाकण्याची काही आवश्यकता नाही. हे औषध वापरल्यामुळे माझ्या रोपात चांगला फरक पडला आणि चांगली सुधारणा आहे. बुरशीनाशक काही प्रमाण वाटत नाही. त्याच्याने मला चांगलं रिझल्ट भेटलं आणि रोप बी काळोखीर आला बा. एवढं पाहू शकता किती असं मस्त दिसतंय बा त्याचा रिझल्ट. तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू शकता की व्हायब्रन्स इंटिग्रलमुळे रिझल्ट चांगला भेटलेला आहे, तर तुम्ही रिकमेंड कराल का? हो, याच्यामुळे ना चांगलं रिझल्ट आहे आणि बाकीच्या शेतकरी मित्रांनी सुद्धा हे औषध वापरावं असे मला वाटतं बा. धन्यवाद. व्हायब्रन्स इंटिग्रल या औषधामध्ये 2 बुरशीनाशक आणि 1 कीटकनाशक मिक्स देण्यात आलेलं आहे. त्यामुळे याचा वापर आपण स्प्रेइंगसाठी, ड्रेंचिंगला आणि सीड ट्रीटमेंटला पण करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की हे सीड ट्रीटमेंट केल्यानंतर कशा प्रकारे काम करतं. तर इथं मध्ये बुरशीचं सॅम्पल ठेवण्यात आलेलं आहे आणि 4 भाताचे दाणे घेतलेले आहे. त्यापैकी जे 2 आहेत त्यांना व्हायब्रन्स इंटिग्रल वापरलेलं आहे. तर आपण पाहू शकता की जिथे औषध वापरलं आहे तिथं त्याच्या अवतीभोवती औषधाने एक शील्ड, सुरक्षा कवच तयार केलेले आहे आणि त्यामुळे बुरशी त्यापर्यंत पोहोचू पण शकत नाही. आणि जिथं काही वापरण्यात आलेलं नाही आहे तिथे बुरशी पूर्णपणे अटॅक करते आणि तिथं मग आपलं बियाणं डॅमेज होतं. तर अशाच प्रकारे हे आपल्या शेतात देखील कार्य करते औषध. त्यामुळे सीड ट्रीटमेंटसाठी व्हायब्रन्स इंटिग्रल नक्की वापरून बघा.